नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या छोट्याशा चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज संडेला आम्ही थांबला बंद करतो आधी। आज संडे आहे आणि आम्ही नाश्त्यासाठी इडली म्हणजे ही बनवणार आहे। नाश्त्यासाठी इडली आणि डोसा, वडे नाही बनवत आहे। तर त्यासाठी चटणीची तयारी मी करत आहे। खोबरं काढलं, अजून काढायचं बाकी आहे। बघूया तर कशी होते आजची इडली वडा नाही, इडली डोसा। डोसा नाही बनवणार आहे, फक्त इडली। हाँ, फक्त इडली भी चलेगा भाई। अन्ना इडली अन्ना हे निघतं कसं अर्धा उडाला। ठीक आहे बस झालं एवढं, फक्त खोबऱ्याचंच दाखवशील का व्हिडिओ? बोल। खोबरं कापायला खोबरं कापायला सांगितलेलं, तर एवढे जाडे जाडे तुकडे त्यात तसेच ठेवले। कुठे जाडे तुकडे? आता मी कापलेत त्याला। ए खूप तिखट बनवू? खूप तिखट बनवू, खाल्लंच नाही पाहिजे आपण अशी तिखट बनवू। मला तिखट आवडतं। हां, कधीपर्यंत होईल? जेवायच्या टायमापर्यंत होईल ना? ठीक आहे, आज हेच जेवण आहे मग। ठीक आहे। ह्याच्यामध्ये काय टाकायचं? आधी माझ्याकडे तरी घे, मी बोलते ना। बोल। आधी मी विचार केलेला की हे वाला मी इडलीचं पॅकेट मागवलंय ना, तर ते मी पहिलं इडली बनवायला टाकेल आणि मग त्यानंतर इडली बनेपर्यंत मी चटणी बनवेल, असं मी विचार केलेला। पण ह्याला आहे ना आधी रूम टेम्परेचरवरती आणायचं असतं, म्हणजे हे थंड आता काढलंय ना फ्रीज मधून। एवढे जवळ का घेतोय? बरोबर आहे, चल। म्हणून मग विचार केला आधी ह्याला रूम टेम्परेचरवर आणूया आणि मग पहिला चटणी बनवूया, म्हणून मी चटणी बनवते। चटणीसाठी मी घेतलंय खोबरं, मिरची आणि लसूण। अजून पण ह्याच्यामध्ये टाकतात शेंगदाणे आणि मग टाक ना चण्याची डाळ, पण ते आता इथे नाही। अरे नाही कसं काय शेंगदाणे नाही? पहिलं नव्हतं माहिती आपल्याला लागतील ते? माहिती होतं का नाही? चालेल। लसूण पण मी रेडीमेड आणलेली। आमच्या घरी ही वाली वापरत नाही, पण आता घरी कोण आहे नाही थोडे दिवस, म्हणून मी वापरली ही वाली रेडीमेड। पाणी अजून नको, पाणी एवढंच लागतं, थोडंसं टाकू काय? तर आमची हे झालेली आहे आता, काय बोलतो त्याला, तयारी सर्व। चटणी झाली आहे आणि आता मी इडली बनवतोय। तर आहे ना मी इडलीसाठी यूट्यूब व्हिडिओ बघितले थोडे, त्याच्यामध्ये मला काय काय टिप्स भेटले ते मी तुम्हाला पटकन सांगते। जेव्हा इडली बनवतो ना आपण, तर तेव्हा कधी कधी तुटते आणि चिकट होते ना, तर त्यासाठी आधी आपण पाणी गरम करतो ना इडलीसाठी, तर ते पाणी एकदम उकळतं पाहिजे। एकदम उकळलेलं जर पाणी असेल ना, तर इडली नीट होते, एक नंबर। आणि अजून एक दुसरी टिप म्हणजे हे वाला असतं ना भांड्याला, इथे असं दाखवायचं, हे होल असतात ना, तर ते का असतात ते माहिती पडलं मला जेव्हा आपण इडलीवरती, इथे दाखव, इडलीवरती असं भांड ठेवतो ना, तर ते असं नाही ठेवायचं। जे दुसरी इडली असेल ना त्याच्यावरती हे होल आले पाहिजे, असं ठेवायचं, मग इथून वाफ अशी निघते, काय टिप्स। आणि अजून एक टिप म्हणजे जेव्हा आपण इडली काढतो ना, म्हणजे थंड झाल्यावर इडली काढतो ना, तर तेव्हा चम्मचने असं काढतो तर थोडीशी इडली तशीच राहते ना खाली, तर त्याच्यासाठी काय करायचं, तू का असतेस? नाही बरोबर काय करायचं, चम्मचला पाण्यात भिजवायचं आधी आणि मग त्यानंतर इडली काढायची, मग ती नीट निघते, एक नंबर। ह्या सर्व टिप्स आता मी बघितल्या आहेत युट्यूब वरती, आता मी बघणार आहे माझी कशी होते। ठीक आहे, बस आता मी तयारी करते युट्यूब। ठीक आहे, कर, चल चालू कर। पण आधी मला हे वाला झालं का? ते थंड आहे, होईल गरम आहे कुकर मध्ये। ठीक आहे, आता ह्या भांड्यांना फक्त तेल लावायचं, ह्याच्यामध्ये इडली टाकायची आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं। चल चालू कर, नंतर आपण भेटूया। आधी हे तर टाक, काय आधी पाणी गरम करायचं। आता मी काय बोलली, काय टिप दिलेली? अरे पण ते तिथे ठेवशील तेव्हा गरमच होईल ना। काय तसं ना, आधी पाण्याला पूर्ण गरम करायचं, उकळतं, त्यानंतर मग हे टाकायचं असतं।
आता बंद कर. ठीक आहे, मग आपण भेटूया पाणी गरम झाल्यावर. मला पूर्ण नाही भरायचं, थोडं कमी भरायचं कारण की इडली फुगते ना म्हणून. ह्याच्यामध्ये लिहिले 10 इडली होईल ह्याची. बघूया किती होते. थोडीशी जागा ठेवू ना. पडतंय. 10 इडली आहेत आपल्या ह्याच्यामध्ये 12 आहेत. ह्याच्यामध्ये होऊन जाईल. होईल. हा? जास्त जास्त होत जरा. अरे ते फुगतं ना म्हणून थोडंच भरायचं असतं. पूर्ण एकदम भरून नाही टाकायचं असतं असं. ते काय वाजते तिकडे, पाणी जरा कमी कर. नाही ते फास्टच ठेवायचं आहे. तुला माहिती की मला माहिती का? 12 झाल्या कारण की काय काय याच्यामध्ये थोडस कमी. 10 बोलून 12 झाल्या आणि अजून तरी राहिले 2 अजून होतील ना. 2 नाही होणार. ह्याच्यातच होत नको. नको त्याला जास्त नाही टाकायचं असतं. परत मग त्याचा डोसा डोसा. बनवेल. एक डोसा. यस. चल आता ठेव. ह्याला याच्यामध्ये तू ठेव. हा मग इसको पकड. पाणी कमी करू जरा. हा त्याला कमी कर. तुझ्याकडे आहे शेंबडे. अरे हा सॉरी. कसं ठेवायचं समजलं ना. अरे समझा. थांब आधी मला. थांब. अरे पता है मेरे को. चल चल मेरे को पता है. हा बरोबर. ए याच्या वरचं कुठे टाकू? हे बघ. असंच. नीट ठेवलंय ना. याला लॉक नाही. नाही असंच होतं हे. ठीक आहे. ठीक आहे. आता याला 10-15 मिनिटं ठेवायचंय. त्यानंतर आपण चेक करूया. ओके. हे काय मी इडली बनवली. मी तू पण तर गप्पा मारूया का? गप्पा. इडली बनवली मी. आमचा ब्लॉग आम्ही अपलोड केला आहे एक. ह्याच्या आधी जो आलाय तो आरतीच्या लग्नातला, तो सर्वांनी जाऊन बघा. ज्यात दिलीपचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही त्या ब्लॉगमध्ये. काय बोलला पण नाही. झाले. Yeah. बोललीस की नाही? हा? चांगले आले का बघू. अशी एकदम मस्त भाई. भांड दाखव. बघा चिपकलं नाही. चिपकलं नाही बघा. काहीतरी सांगितलं ते चांगलं सांगितलं पाहिजे तुम्ही. हे वाला तर मी काढलंय पण म्हणजे खाली बघू शकता चिपकलं नाही. चल लवकर भूक लागली. इडली आजचा मेनू इडली. चटणी किती रे? चटणी पण म्हणजे एवढी? कोथिंबीर नाही टाकली म्हणून जास्ती झाली. आता संध्याकाळी नाही परत चालेल. डोसा व्हाईट बनवूया. चटणी पण असते. 3 नंबर. चल चलो. हे मी हे घेतो. ती चटणी आहे. चलो. तर आम्ही आता नाश्ता करतोय. माझा एक फोटो तरी थंबनेलसाठी. हां थांबण्यासाठी एक फोटो घेतो. थांबा जरा. सो आता खाऊन मला सांगेल कसं झालंय. खाल्लंच तरी का ना. एक नंबर. खरं सांग. मस्त झाले. एकदम सॉफ्ट आणि चटणी पण मस्त झाली. चल आता मी पण खाते. एवढीच तारीफ केलीस पण माझी तू. खायतोय पण मस्त झालं. एक नंबर झाले मित्रांनो.